ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पत्रकारांकडे मी माझे दुसरे डोळे आणि कान म्हणून पाहतो, असा विश्वास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्री विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीनं आयुक्त विजय सूर्यवंशी यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. यावेळी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी स्वागत समारंभाला उत्तर देताना पत्रकारांबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला आहे. पाहूया ते काय म्हणतात सविस्तरपणे. बरेच चॅलेंजेस आहेत, प्रश्न आहेत, परंतु महापालिकेची सोर्सेस पण चांगले आहेत. म्हणजे ओव्हरऑल आपली परिस्थिती आपण जर बघितलं, आपलं रेटिंग चांगलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे मोठे प्रोजेक्ट करायचे आहेत त्यासाठी सुद्धा निधी उभारणं हे शक्य होणार आहे, कारण आपलं रेटिंग चांगलं आहे, आपलं ओव्हरऑल फंक्शनिंग खूप चांगलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी या महापालिकेची विकासाची कल्पना असेल तर तशीच कल्पना माझ्याही मनामध्ये आहे. आपण सर्व एकत्रित कशा आपल्याला त्या कल्पना किंवा महापालिकेचा आता आपण जी ग्रोथ बघतोय ती इतकी मोठी आहे, दरवर्षी 5% ग्रोथ होते. त्या दृष्टीने येणारा इन्फ्रास्ट्रक्चरचा ताण, पाण्याची वाढती गरज, त्याचप्रमाणे आता अतिक्रमणचे इश्यूज आहेत, अनधिकृत बांधकामचा इश्यू आहे. आता आपण बजेटकडे जातो आहे. आता बजेट केल्यानंतर पुढच्या वर्षी जे मोठे कामं आहेत आपले त्यासाठी कसा निधी आपल्याला उपलब्ध करून देता येईल, या सगळ्या गोष्टींचं आपण नियोजन करतो आहे बारकाईने. आता आल्यापासून मी रोज सगळ्या विभागांची 2-2 तास बैठक घेऊन विषय समजून घेतो आहे. आपल्याला काय करता येईल, कुठे अजून कसा बदल करता येईल, ते सगळं प्रयत्न करतो आहे. आपल्या सर्वांची मला साथ लागेल. काही चुकत असेल जरूर टीका करा, परंतु कुठे तुम्हाला वाटलं की हे असं केलं तर असं चांगलं होऊ शकेल, म्हणजे माझा कल्याण डोंबिवली महापालिकेचा माझे तिथले पत्रकार बंधू भगिनींचा अनुभव असा आहे की कोविडमध्ये त्यांनी मला प्रचंड मदत केली. म्हणजे कुठे काय होणार असेल, म्हणजे माझं त्याचं रिलेशन असे होते, एखादी गोष्ट जर त्यांना म्हणजे TRPसाठी खूप चांगली गोष्ट असेल, पण तरी फक्त ते महापालिकेला त्रास होऊ नये किंवा मला त्रास होऊ नये म्हणून सुद्धा ते कधी कधी सांगायचं सर असं असं होतं आहे, आपल्याला रेक्टिफाय करायला पाहिजे. तर शेवटी आपण, तुम्ही, मी, आपण हे महापालिका या शहराचा विकास करण्यासाठी आहोत. ठीक आहे, पेपर तुम्हालाही चालवायचा आहे, चॅनल तुम्हालाही चालवायचे आहेत, परंतु तरीसुद्धा एक आपली सामाजिक बांधिलकी जी म्हणतो तर ती आपण करूया. माझ्याकडून तुम्हाला जी मदत हवी, आपल्या पत्रकार भवनचा आपण मुद्दा उपस्थित केला, निश्चित मी प्रयत्न करेन, निश्चित मदत करेन. मला विषय माहीत नाही त्याच्यामध्ये आमच्याकडनं काय मदत हवी असेल, आम्ही महापौर साहेब आणि सर्व अधिकारी बसून त्याच्यात काय मदत करता येईल आपण निश्चित करूया. परंतु आपण, म्हणजे मी नेहमी पत्रकारांकडे माझे एक्सटेंडेड आईज अँड इयर्स म्हणून बघतो, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की माझ्यापर्यंतसुद्धा माझी यंत्रणा सगळ्याच गोष्टी फीडबॅक पोचवतील अशी शक्यता कमी असते. परंतु आपल्या माध्यमातून आता पेपर कटिंग येतात तरी त्याच्यात लगेच आपल्याला कळतं की अरे इथे हे चुकतं आहे, ते हे होतं आहे. आता काल एक बातमी आली की कुठेतरी रस्त्याच्या बाबतीमध्ये, आता सकाळी मी काल ती बातमी पाठवली, आज सकाळी लगेच आमच्या लोकांनी करेक्शन करून सगळं त्याच्यामध्ये ते केलं, तर याचा इम्पॅक्ट खूप चांगला होतो. त्यामुळे निश्चित आपला खूप पॉझिटिव्ह, आपलं हेल्दी आपले रिलेशन राहतील. ते टीका झाली मला वाईट वाटत नाही, कारण शेवटी तुम्ही टीका करता ती तुम्ही व्यक्ती म्हणून करत नाही आणि मी व्यक्ती म्हणून ती घेणं काही आवश्यक नाही. मी पण आयुक्त म्हणूनच, म्हणजे विजय सूर्यवंशी म्हणून काही तुम्ही टीका कराल, टीका कराल ती आयुक्त म्हणूनच कराल, सिस्टमला कराल, आणि तुम्ही टीका कराल तेवढी मला सिस्टममधले काय लागून आहेत ते कळतील. त्यामुळे अशा पद्धतीने आपलं रिलेशन राहील असं मला वाटतं. आणि आज मला सगळ्यांचे नाव अजून माहीत नाही, परंतु हळूहळू सगळ्यांचे नाव पाठ होतील. त्यामुळे आपले रिलेशन अशा पद्धतीने आपण डेव्हलप करूया. मूळ म्हणजे ह्या शहराला प्रचंड स्कोप आहे, आपल्यालाही माहिती आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हटले काही अडचणी आहेत, बऱ्याच अडचणी आहेत, नागरिकांनाही वाटतंय. आता मी काय दुर्गा टेकडीला गेलो होतो, तिथं काही नागरिक मला भेटले, त्यांनी ओळखलं मला T-शर्टमध्ये, ट्रॅक पॅन्टमध्ये, पण ते साहेब तुमच्याबद्दल आम्ही खूप ऐकले, परंतु काही गोष्टी आम्हाला अशा वाटतात की खरोखर अडचणीच्या होऊ शकतात की काय, परंतु तशी पोझिशन नाही आहे. आपण ह्या महापालिकेचं एकंदर जे इमेज आहे ते पण खूप चांगलं आहे.
मुख्य म्हणजे आपले अनेक विभागांचं कामकाज हे इतकं प्रोफेशनल आणि इतकं चांगलं फंक्शनिंग आहे की त्याचा अनेक इतर महापालिका आदर्श घेतात. तर ते आपल्याला अजून त्याच्यामध्ये काय चांगलं करता येईल ते आपण निश्चित करूया. आपण मला बोलवलं, सत्कार केला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. रिपोर्ट माझा आवाज, पिंपरी चिंचवड.